हॅलो. हॅलो. हा सर, तुम्हाला लोन पाहिजे का? अयो, कुठून देव पावला? अहो मॅडम, मला तर लय लोनची गरज आहे ना. बरं झालं अहो तुमचा फोन आलाय. हो का, खरंच? हो ना मॅडम, बोला ना मॅडम, लोनची लय गरज हो मॅडम मला. तुम्हाला कशा प्रकारे लोन पाहिजे सर? अहो काही विचारू नका हो मॅडम, कसल्या प्रकारचं पाहिजे, कुठलं पाहिजे, जसं असेल तसं द्यावं, मला लय पैशाची गरज हो मॅडम. कोणत्याही प्रकारचं? अहो द्यावं, जसल्या प्रकारचं असेल तसल्या द्या, पण मला पैसे द्या बास. बरं, ओके सर. तुम्ही बिझनेस काय करता? अहो मॅडम, बिझनेस सांगतो तुम्हाला, पण मॅडम हसू नका बरं का माझ्यावर. हा, सांगा ना. मॅडम, मी सकाळी 10ला धुणं धुतोय आणि संध्याकाळी 4 वाजता भांडे घासतोय. काय? अहो हसू नका हो मॅडम, माझं ऐका ना मॅडम, हसू नका ना. हा, तुम्ही कोणता बिझनेस करताय? अहो मॅडम, सांगितलं ना तुम्हाला, सकाळी 10 वाजता भांडे घासतोय. आपलं सकाळी 10 वाजता मी धुणं धुतोय आणि 4 वाजता भांडे घासतोय मॅडम. कारण माझं लव्ह मॅरेज झालं मॅडम, हसू नका माझ्यावर. अहो सर, ह्या बिझनेस वरती लोन भेटत नाही आपल्याकडे. मग कसल्या बिझनेस भेटतंय हो मॅडम? तुमचा टर्नओव्हर किती आहे? कशाचा टर्नओव्हर मॅडम, भांडे घासू घासू मला उठता येईना, तुम्हाला काय सांगावं. सॉरी, तुमचा महिन्याचा इन्कम किती आहे सर? किती इन्कम असल्यावर देतात मॅडम तुम्ही लोन? तुम्ही भांडी घासता, कपडे धुता, याचं तुम्हाला काय भेटतात का? आता काय मॅडम, बायको देईल तेवढे पैसे ठेवावं लागतात आणि काय. म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोकडे बिझनेस करता? अहो मॅडम, माझ्या बायकोला सरकारी नोकरी, मी सरकारी नोकरी म्हणून म्हणलं सुखात राहता येईल, तर काय कायचं काय मॅडम, बायको मला काम लावायला लागली, धुणं धुवायला लावती सकाळी, संध्याकाळी पुन्हा भांडे घासायला लावती. अहो सर, ह्या बिझनेस वरती तुम्हाला मी लोन कसं देणार? तुम्हाला नेमकं लोन कशा प्रकारे पाहिजे? आज कसल्या प्रकारचं द्यावं मॅडम, पण पैशाची गरज आहे मला. मला कशामुळे पैशाची गरज आहे माहिती का मॅडम? हा, बोला ना. आता बायकोला माझ्या सरकारी नोकरी, बरोबर? हा हा. मग मला हे भांड्या घासण्याचा आणि धुणं धुण्याचा लई कंटाळा आलाय मॅडम. मला काहीतरी नवीन बिझनेस टाकायचा आहे हो. ओके, तुम्ही सर बिझनेस कोणता टाकणार आहे पण? आता टाकतो मॅडम वडापावचा गाडा. काय करावं माझ्यासारखं? मी तर शिकलेलो नाही हो मॅडम, नाही तर मीच नोकरी करून माझ्या बायकोला हे केलं असतं, पण काय सांगायचं. तुमची मिसेस सरकारी नोकरीला आणि तुम्ही वडापावच्या गाड्यावरती बिझनेस करणार आणि तुम्ही हप्ते कसे भरणार मग? हप्ते भरतो ना मॅडम, 4-4, 5-5 महिन्याला एक हप्ता भरतो ना तुमचा. बरं, पण त्याच्या अगोदर सर तुमच्याकडे काहीतरी म्हणजे तुमच्याकडे थोडी फार कॅश पाहिजे अकाउंटला तुमच्या, आणि त्यानंतर ना मी तुम्हाला लोन देऊ शकते. कारण की तुम्ही धुणे भांडी करता, ह्याच्यामध्ये तुमचा महिन्याला कमीत कमी 7,000 ते 8,000 तुम्हाला पेमेंट असू शकतं, आणि तुम्ही ह्याच्यावरती तुमचा घर खर्च चालवणार की माझे हप्ते भरणार. त्यामुळे मी तुम्हाला कशा प्रकारे लोन देऊ शकते नाही का? मॅडम मी घर खर्च मी चालितच नाही, बायकोच चालिती. मग तुम्हाला पेमेंट किती आहे नक्की? नक्की पेमेंटचं काय मॅडम, जसे मला कधी तंबाखू चुनाला टबीला पैसे जर लागले ना, बायकोकडूनच घेतो मी. तुम्ही तंबाखू चुना खाता? खात नाही मॅडम, खातो, तोंडात टाकतो आणि थुकतो मॅडम. तुमची बायको अशी कशी आहे हो? अहो काय मॅडम, सरकारी नोकरीवाल्याचं माहित नाही का तुम्हाला कसं असतंय? नुसतं नावाला आणि कामाला नसते ते. मग तुम्ही लव्ह मॅरेज कशासाठी करायचं? अहो मॅडम, मला वाटलं बायकोला सरकारी नोकरी, आपलं आईश पैसे खाता येईल. कायचं काय, माझं आईश पैसे अशी निघाली, घाम निघाला माझा सध्याला मॅडम. बरं, ह्या गोष्टी तुम्ही धुणं भांडी करता, ह्या गोष्टी मी वरच्या आमच्या मॅनेजरला किंवा साहेबांना सांगू शकते का? अहो मॅडम, साहेबाला नका सांगू. कदाचित साहेब लोक पण घरी भांडे घासत असले, त्यांना थोडं कसं तरी वाटन. हो बघा, बिचाऱ्याला माया आली तर देते मला दोन. नाही हो, आमचे साहेब लोक खुर्चीवरती आणि हे काय एसी मध्ये असतात, त्याच्यामुळे धुणे भांड्याचा प्रश्नच येत नाही. आणि मी पहिलेच कस्टमर असं आहे तुम्ही की मला माझी बायको धुणं भांडी करायला लावता. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कसं काय करता? अहो करावं लागतं मॅडम, नाही तर भाकर तुकडा बी भेटायचा नाही मॅडम, नाही काम केल्यावर. पण ते सोडा सर, तुम्हाला खरंच मी लोन अशा प्रकारे देऊ शकता. तुम्ही माझी मस्करी तर नाही येत ना करत? टाइम वेस्ट करू नका प्लीज. अहो माझ्या जीवनाचीच मस्करी झाली मॅडम, आणि तुमच्यासोबत काय मस्करी करू मॅडम मी. हा, मग ते सोडा विषय. तुमचं लव्ह मॅरेज झालं, तुम्ही कपडे भांडे करता, ते विषय सोडा. किंवा तुम्ही माझी मस्करी पण करू शकताय, पण मला टाइम वेस्ट करण्यासाठी वेळ नाहीये सर तेवढा. खरंच सांगा, तुम्हाला मी कशा प्रकारे लोन देऊ शकते? मॅडम ते काहीतरी पर्सनल लोन असतंय ना?
हा पर्सनल लोन आहे, पण तुम्ही बिझनेस तर सांगा ना तुमचा काय आहे, महिन्याचा मॅडम इन्कम किती आहे? तुमच्या साहेबाला मॅनेज करा ना मॅडम, द्या 2-3 लाख रुपये, त्यातले तुम्हाला 50,000 रुपये देतो मॅडम मी खर्चाला वर्षावरी. नाही हो सर, असं करता येत नाहीये. मला समोर बिझनेस काहीतरी दाखवावं काय लागतं सरांना. मॅडम असं काय बोलताय तुम्ही? अहो मॅडम सरकारी नोकरीवाली टेबलाच्या खालून पैसे घेते, तर तुम्ही करा ना तुमच्या साहेबाला मॅनेज, तुम्हाला देतो पैसे हो मी. बरोबर आहे, पण आमचे सर आणि मी समोरासमोरच बसलेला असतो. सर माझ्या समोरच्या चेअरवरती असतात आणि मी त्यांच्या शेजारी चेअरवरती असते. त्याच्यामुळे अशा 2 नंबरच्या गोष्टी आम्हाला करायला नाहीच जमत सर. आणि तुम्हाला पण खरंच लोनची गरज असेल तर मला तुम्ही पटकन रिस्पॉन्स द्या. अहो गरज आहे म्हणून तर मॅडम, आता ऐका तुमचा फोन आल्यावर लय खुश झालतो मॅडम मी. असं बोलू नका हो मॅडम, द्या ना मला लोन हो. तुम्हाला लोन देण्यासाठीच मी कॉल केलेला आहे, पण तुम्ही तुमचा महिन्याचा इन्कम आणि तुमचा स्वतःचा बिझनेसच तुम्ही सांगू शकत नाही. आणि तुम्ही आता नवीन स्टार्टिंगला बिझनेस चालू करणार आहे, त्यामुळे तुमच्या अकाउंटला बँक बॅलन्स कमीत कमी एक 4-5 तरी लाख रुपये पाहिजे हो. 5-6 लाख म्हणल्यावर मी काय मराठा लोन घेऊ का तुमच्याकडून? मी नसता का बिझनेस टाकला त्या 5-6 लाखावर? हो, पण बिझनेस टाकायचा म्हटल्यानंतर मोठा बिझनेस जर करायचा असेल तर 4 ते 5 लाखामध्ये होत नाही. तुम्ही बारीक विचार करा. मग बारीकच विचार केला मॅडम, म्हणलं ना तुम्हाला वडापावचा गाडा टाकायचा आहे. आता अंबानीला मागू काय हां. लोन? बरोबर आहे, पण वडापावचा जरी करायचा असेल तर हॉटेलचा खर्च आला, चेअरचा खर्च आला, टेबलचा खर्च आला, भाजीचा खर्च आला. म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही काय 4-2 लोक तुम्ही कामाला ठेवणार, त्यांचा पगार वेगळा आला. 3 ते 4 लाखामध्ये ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला लोनच घ्यावं लागेल सर. मग द्या ना लोन. मी कुठं म्हणतोय तुम्हाला द्या ना, मला लोनचीच गरज आहे म्हणून तर तुम्हाला म्हणतोय द्या ना. बरोबर आहे ना, पण तुमचा बिझनेस तर सांगा ना आणि महिन्याचं इन्कम. हे बघा, आता तुम्ही जर लोन घेतलं आमच्याकडून तर तुमची बायको हप्ते भरू शकते का आमची? बायको कायला हप्ते भरून, बायकोच्या गपचूप मला लोन घ्यायचंय तर बायकोला कळाल्यावर बुटानं हाणीन मला. मग तुमच्याकडे इन्कमच नाहीये महिन्याचं काय, आणि तुमची काय गॅरंटी आहे की तुम्हाला महिन्याला बायको तुमची पेमेंट करत असेल म्हणून? अहो मॅडम सध्याला लय वाईट माझ्यावर दुष्काळ पडला हो मॅडम, असं समजा. पण द्यावं मला मॅडम लोन, लय गरज आहे नाही, मी पैशाची. काही पण ऍडजस्ट करून तुम्हाला लोन देऊ शकते सर, समजलं का? हा. पण तुमचा महिन्याचा येणारा इन्कम हा. आणि तुमचा बिझनेस सांगायला मला काहीतरी पाहिजे ना सरांना. असं लोन तर म्हणजे तुम्हीच पहिलं माझं कस्टमर आहात आणि तुम्हाला खरंच लोनची गरज होते म्हणून मी कॉल केलेला आहे लोनसाठी. तर तुमची बायको जर हप्ते भरत असेल तर ठीक आहे, मी तयार होते तुम्हाला लोन देण्यासाठी आणि सरांना पण थोडं कन्व्हिन्स करते मी. अहो ओके? मॅडम इथं माझी बायको मला तांबाखू द्याला लवकर पैसे द्याना आणि माझे हप्ते काय घंटा भरीन का हो मॅडम? ती कसं बोलाल तो मग मॅडम तुम्ही? मग तुम्ही तरी काय घंटा हप्ते भरणार आहेत का? किती वेळ झाला माझा टाइम वेस्ट करताय हो तुम्ही? अहो मॅडम टाइम वेस्ट नाही हो मॅडम, मला लय तुम्हाला इमानदारी देवा शपथ सांगतो लय गरज आहे हो लोनची. देवाचे शब्द अशा खोटे घेऊ नका. तुम्हाला मॅनर्स आहे का? म्हणे माझी बायको सरकारी नोकरीला आहे. काय तुमची सरकारी नोकरीला आहे आणि म्हणे मी कपडे भांडी करतो. खरं सिरियसली तुम्ही कपडे भांडी करता का? अहो सकाळी 10लाच धुतोय मी, धुणं धुतोय, पुन्हा 4 वाजता भांडे घासतोय, चहा हातानं करतोय, बायकोला पाजतोय. तुम्हाला आता काय सांगावं, स्वयंपाक सुद्धा मीच करतोय मॅडम. एवढी सेवा आम्हाला ऑफिसला जर यायचं असेल ना तर आम्हाला सगळी घरची कामं आटपून यावं लागतं ऑफिसला. हे तुम्ही असल्या फालतूगिरी मला नका सांगू. आणि खरंच तुम्हाला बिझनेसची गरज जर असेल ना हा. तरच मला सर कॉल करा. ओके? मॅडम नका ठेवू, ऐका ना मॅडम, द्या ना मला लोन हो मॅडम. हां, तुम्हाला लोन द्यायच्या अगोदरच मला तुमची लायकी समजली. हा. पण तुम्ही माझा टाइम वेस्ट केल्याबद्दल आणि तुमचा टाइम दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू. मी कॉल ठेवू अहो शकते. द्या ना ओके? मॅडम लोन हो. ओके.